मागील काही दिवसापासून आपण मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर बोलत आहे आणि आपला टॉपिक होता की 7 चक्रच्या थ्रू मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे होते. म्हणजे आपण मॅनिफेस्टेशन कसे करायचे ह्या विषयाच्या फॉर्म्युल्यावर नाही चाललो, की काहीतरी फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युलाला आपण यूज करू आणि आपलं मॅनिफेस्टेशन होईल. आपण बेसवर जात आहे. ह्युमन कॉन्शियसनेसवर जात आहे. मनुष्य चेतना प्रत्येक स्तरावर कशा प्रकारे विचार करते आणि त्या विचाराच्या थ्रू किंवा तिच्या जो डाटा किंवा जे नॉलेज किंवा जे इन्फॉर्मेशन माइंडने स्टोअर केलेली आहे त्याला धरून एक पर्टिक्युलर व्यक्ती कशा प्रकारे विचार करतो. का? कारण की आपण मॅनिफेस्टेशनचा एक नियम बघितला आहे की मॅनिफेस्टेशन तेव्हाच होते जेव्हा तुम्ही सतत विचार करता. तुमचं फोकस कोण्या गोष्टीवर आहे तिकडे तुमची ऊर्जा जाईल आणि त्या एनर्जीला तुम्ही काय सांगत आहे, काय देत आहे, ते डिपेंड करते की तुमच्या आतमध्ये कोणते थॉट आहेत, कोणते इंटेन्शन आहे, तुम्ही काय बिलीफ क्रिएट करून ठेवले. जर कोणाला असं म्हटलं की 1,00,000 रुपये दिवस आपल्याला करायचा आहे, हे पॉसिबलच नाही. डायरेक्ट रिजेक्ट. बरं का बरं पॉसिबल नाही? जगात करोडो करोडो रुपये दिवसाला कमवणारे लोक आहे, लाख लाख रुपये मिनिटाला कमवणारे लोक आहे. आपण का नाही? का? कारण की त्याचं माइंड, बॉडी त्या वेल्थ एनर्जी सोबत सिंक्रोनाइजच नाही आहे. तर तो त्या गोष्टीला एक्सेप्ट करत नाही, बिलकुल एक्सेप्ट नाही करत. अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये ज्याला आपण टोटली रिजेक्ट करून टाकतो, एक्सेप्टच करत नाही. तुम्हाला विश्वास होईल किंवा नाही हा नंतरचा भाग आहे, पण सध्याच्या स्थितीमध्ये मेडिकल सायन्स अशा लेवलवर पुढे जात आहे की असे काही प्राणी आहेत ज्यांच्या शरीरामध्ये जर त्याच्या बॉडीला कट लागला तर तो कट झालेला पार्ट पुन्हा तयार होते आणि त्यांचे डीएनए जो आहे त्याच्याशी आणि आपल्या डीएनएशी जेव्हा टॅपिंग केल्या गेली, सेम कंटेंट आपल्या डीएनए मध्ये सुद्धा आहे, पण इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. तर आता त्यांचं रिअलायझेशन चालू आहे की जर सेम डीएनए जर आपण टॅप केला तर मनुष्य चेतन जीवनामध्ये सुद्धा अशी हिलिंग ॲबिलिटी क्रिएट होऊन जाईल की जर एखादा अंग भंग झाला तर तो पुन्हा क्रिएट करता येईल. आणि मसल्स हॅव अ मेमरी ह्या टॉपिकवर सुद्धा स्टडी झाली. जर माझा हात हे हालत आहे, याची एक मेमरी आहे, या हाताची मेमरी आहे. तर ॲनिमल लिम्स म्हणजे शरीराचे, जनावरांच्या शरीराचे काही तुकडे म्हणजे ऍक्च्युअल मास बरं, ते घेऊन त्याच्यामध्ये त्याचे जे आतमधलं जे न्यूरॉन्स असतात, तिथे ऊर्जेचा प्रवाह होते, त्याच्यासोबत सूक्ष्म वायरिंग कनेक्ट करून त्याला बॅटरी सोबत कनेक्ट केलं. तर ऍक्च्युअली कट झालेले लिम्स जे आहेत ते काम करून राहिले. मेलेल्या जनावराचं हार्ट, मेलेल्या जनावराची जी हार्ट आहे ना, त्या हार्टला एनर्जी सोबत कनेक्ट केलं आणि तो हार्ट पंप करत आहे. आर्टिफिशियल नाही म्हणताय मी, रिअल मेलेल्या जनावराचं हार्ट पंप करायला लागलं. म्हणजे आपल्या मसल्सला सुद्धा मेमरी आहे आणि येत्या 50 वर्षात, 100 वर्षात सायन्स इतकं डेव्हलप होऊन जाईल की एक्झॅक्टली ह्युमन बॉडीची क्लोन कॉपी क्रिएट करणं सुरू होऊन जाईल. का? कारण की त्या हे मनुष्य चेतनेचा हे पॉसिबिलिटीज आहे, त्याला आपण कधी टॅप नाही केलं.
टॅप का बरं होत नाही? लिमिटेशन्स, तुमच्या थॉटचे, तुमच्या बिलीफचे लिमिटेशन, असं होऊ शकत नाही. बस जसं तुम्ही म्हटलं हे होणार नाही, पॉसिबल नाही, तिथे ब्रेक लागला. आपल्याला माहित नसते, आपण चुकून कधी कधी मनी रिलेटेड असे अफर्मेशन करून टाकते, दिस इज नॉट पॉसिबल, हे माझ्यासाठी आहेच नाही. आपण मिडल क्लास लोक, आपण गरीब लोक, आपल्यासाठी ही गोष्ट नाही. आपण बोलून बसलो, आणि जसं बोलून बसलो, माइंडने एक्सेप्ट करून टाकलं. आता तुम्ही लाख प्रयत्न करा जीवनात, पुन्हा तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळणे नाही. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट नॉट टू डू इन मॅनिफेस्टेशन. तर पहिले तर हाच टॉपिक लक्षात घेऊन घ्या. डू नॉट क्रिएट अ फॉल्स बिलीफ. फर्स्ट पॉइंट, डू नॉट क्रिएट अ फॉल्स बिलीफ किंवा रॉंग बिलीफ. अशी कोणतीही चुकीची धारणा आपल्या मनामध्ये निर्माण करू नका, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसला ब्रेक लावत आहे. ऑलवेज ओपन अँड एक्सेप्ट द पॉसिबिलिटीज विच इज हॅपनिंग टू यू. माझ्यासोबत घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अनंत पॉसिबिलिटीज आहेत, आणि त्या माझ्यासोबत होऊ शकतात, ही एक विश्वास किंवा ही धारणा आपण निर्माण केली पाहिजे सगळ्यात अगोदर. मॅनिफेस्टेशन करण्याची खूपदा गरजच पडत नाही, खरं सांगतो. गोलबुक बनवा, अफर्मेशन करा, विजन बोर्ड बनवा, याची गरजच पडत नाही. इफ यू आर अलाइन विथ युनिव्हर्स, तुमचं बॉडी, तुमचं माइंड, तुमचे इमोशन्स आणि तुमचे ऍक्शन्स जर अलाइन आहे, तर गोष्टी आपोआप होतात. आणि हे विजन बोर्ड, गोल बुक, अफर्मेशनची गरज कशासाठी आहे? जस्ट फॉर रिमेंबरिंग. ह्या जीवनातल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण इतकी बिझी होऊन जातो की आपण आपले स्वप्न विसरून जातो. मला काय प्राप्त करायचं ते विसरतो, आणि त्याची रिमेंबरिंग करण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागते. काही माइंडचे पॅटर्न आहे, जेव्हा ते रिपीट होतात तेव्हा माइंड एक्सेप्ट करते की येस, दिस इज फॉर मी. म्हणजे जसं एखादं लहानसं बाळ असते, त्याला सी शू करणे समजत नाही, तर आपण काय करतो, त्याला एक सवय लावतो, एक रिमेंबरिंग. जे ज्यांची पॅरेंटिंग चांगली आहे, ते आई बाबा सतत काय करतात, जसं ते बाळ झोपेतून उठलं रे उठलं, जेमतेम त्याने हातपाय हलणं सुरू केले, त्याला तुरंत उचलतात आणि एका जागेवर, जिथे शी करायची आहे, सू करायची, एखाद्या कोणी असा रूमच्या बाहेर नेऊन तिथे उभं करून देतात, अंगणामध्ये किंवा वॉशरूमच्या जवळ. तो सू करो नाही करो, फक्त नेऊन उभं करायचं आणि त्याच्याशी बोलायचं. तो एक वेळा, दोन वेळा, चार वेळा होता होता काय होते, त्या मुलाची रिमेंबरिंग वाढते की मला ह्या ठिकाणी का बरं नेलं जात आहे, आणि तेवढ्या वेळात त्याला लघवी येऊन जाते. तर त्याचं माइंड आहे ना, ते सिंक्रोनाइज करते त्या घटनेसोबत, की मला लघवी झाली तेव्हा मी कुठे होतो, की मला माझे आई बाबा उचलून तिथे का बरं नेतात. काही दिवसानंतर तो पॅटर्न फॉलो होते. जस्ट त्याला उचला आणि तिथे घेऊन जा, तुम्हाला बोलायची गरज नाही, तो लघवी करून टाकते. थोडासा हलकासा त्याला चालणं बोलणं सुरू झालं, टोंगड्यावर जरी असेल ना, तरी तो त्या ठिकाणी जाऊन उभा होऊन जाईल किंवा बसून जाईल, आणि तिथे जाऊनच लघवी करत. थोडासा मोठा झाला, चालत जाऊन तिथेच जाऊन लघवी करत. हे काय आहे? बॉडी माइंडचं सिंक्रोनायझेशन आहे. त्याला तुम्ही वारंवार ती घटना करून रिमेंबरिंग दिली, ते पॅटर्न सेट झाला. आपण जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी करतो, वारंवार केल्यामुळे त्याची रिमेंबरिंग होते आणि तो पॅटर्न सेट होण्यास मदत होते. अफर्मेशन, गोल बुक, विजन बोर्ड
याचं महत्व रिमेंबरिंग पेक्षा काहीही नाही. तुम्ही जर म्हणाल की मी त्या विजन बोर्डवर कार लावतो, घर लावतो आणि मॅनिफेस्ट होईल, दिस इज नॉट पॉसिबल. असे कित्येक लोक झाले, त्यांनी लिहिलं आणि ते कधीच झालं नाही. कित्येक अफर्मेशन घेतले, कधीच पूर्ण झाले नाही. किती सारे गोल बुक बनवले, कधीच पूर्ण झाले नाही. का? कारण की त्याच्यासोबत बॉडी, माइंड, इमोशन, थॉट याचं सिंक्रोनायझेशन नव्हतं. जे तुम्ही विचार करता तेच तुमचे इमोशन असले पाहिजे. तेच तुमच्या मनामध्ये सुद्धा असलं पाहिजे आणि तेच ऍक्शन मध्ये सुद्धा उतरलं पाहिजे. तेव्हा ती मॅनिफेस्टेशन प्रोसेस काम करते. आणि सतत सतत रिमेंबरिंग केल्याने काय होते, की तुम्हाला सेल्फ इंट्रोस्पेक्शन सुरू होते, की माझं चुकते कुठं, मला काय करायचं आहे. पण याच्यामध्ये एनर्जीचा भाग खूप जास्त आहे. काय तुम्ही इमोशनली बॅलन्स आहे, काय तुम्ही मेंटली बॅलन्स आहे, काय तुम्ही फिजिकली बॅलन्स आहे, काय तुम्ही लॉ ऑफ नेचर समजते, तुम्हाला अबंडन्सचं नेचर लॉ समजतो का? नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन समजते का? नाही. ऑरा समजते? नाही. ह्या सूक्ष्म एनर्जीला तुम्ही टॅप करू शकता का? तर नाही. मग कसं होईल? काय तुम्ही इंटरनली तुम्ही अलाइन आहे? नाही. तुम्ही सिंक्रोनाइज आहे? नाही. तुम्ही हार्मोनियस आहे? नाही. जर स्वतःमध्येच तुमचं हार्मोनियस नाही आहे, स्वतःमध्येच तुम्ही सिंक्रोनाइज नाही आहे, तर ह्या बाह्य जगासोबत तुम्ही सिंक्रोनायझेशन कसं घडवून आणणार? आणि त्याच गोष्टीसाठी आपल्याला हे जे मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, त्राटक आहे, वॉकिंग आहे, जिमला जाणे आहे, व्यायाम करणे आहे, ह्या गोष्टी हळूहळू सुरू करणे आहे. राईट काइंड ऑफ फूड, राईट काइंड ऑफ मेडिसिन, राईट अमाऊंट ऑफ स्लीप आपल्याला घेणे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तुमचं नेचर जे आहे ते हार्मोनियस होणं सुरू होते. एक लयबद्ध, म्हणजे एकदम सुरेल, एकदम असं हार्मोनी. आणि जेव्हा तुम्ही हार्मोनीमध्ये येता, तेव्हा तुम्ही नेचरच्या हार्मोनियस रिदम सोबत कनेक्ट करता. आणि जेव्हा तुमचं रिदम आणि नेचरचं रिदम हे दोन्ही एक होऊन जाते, म्हणजे आता खालीवर नाही चालत आहे तुम्ही, आता तुम्ही असे करता 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 एक लेवलवर आले, आता तुम्ही दोन्ही असे करताय. जर तुम्हाला नेचरकडून काही मिळायचं असेल ना, ते इकडे ट्रान्सफर होऊन जाईल. तर तुमची इच्छा तुम्ही नेचरमध्ये टाका, चालली जाईल. जेव्हा तुम्ही असे असे असता आणि त्याच्यातही असे असे असता, तर खूपच अलग आहे. हळूहळू 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 ताल जमान, मग तुम्ही पहिले न्यूट्रल व्हा आणि मग दोघे असे व्हायब्रेट करा. हे झालं सिंक्रोनायझेशन. युनिव्हर्स आणि तुमचं दोघांचे एक सारखं सिंक्रोनायझेशन. पण ह्या तर गोष्टी लोकांना माहितच नाही. पण बेसिक मॅनिफेस्टेशन जेव्हा आपलं करायला जातं, बेसिक काहीतरी मोटिवेशन मिळालं आणि आपण चलो अभि करेंगे, त्याच्यात आपण नेमका काय चुका करतो ते आज आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिली, खूप सारी प्लॅनिंग करायची नाही. फर्स्ट, प्लॅन. खूप सारी प्लॅनिंग करायची नाही. का? काल पण मी एका व्यक्तीसोबत बोलताना या सगळ्या गोष्टी बोललो. आपले विनोद सर पण हे म्हणतात की युनिव्हर्स इज अ रेस्टॉरंट. गिव्ह ऑर्डर व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर द्या. त्याच्यानंतर काय करा? त्याच्यानंतर जस्ट सिट विथ पेशन्स. आता त्या टेबल खुर्ची जवळ शांततेने बसून राहा. तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्या रेस्टॉरंटच्या किचन मध्ये जाऊन बघू नका, काय चालू आहे, कसं चालू आहे, साफसफाई आहे की नाही, प्रॉपर शिजवल्या जात आहे की नाही, माझा ऑर्डर कुठं आहे, कोणता कुक आहे, कोण बनवत आहे, जाऊन चौकशा करू नका. वेटरला जास्त पोक करू नका, अरे किधर आहे, किधर आहे, मेरा ऑर्डर किधर आहे. शांततेने बसा. 15 ते 20 मिनिटात ऑर्डर तुमच्या जवळ आलेली असेल. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेले असाल, जे गोष्ट जास्त घाई करतात ना जे लोक, त्यांचीच ऑर्डर येत नाही लवकर.
आणि आणखी आणखी वाद वाढत जाते त्यांच्यामध्ये. हार्मोनियस नाही आहे ते. जो व्यक्ती शांत बसते, आपोआप ते ऑर्डर तुमच्या जवळ येते. युनिव्हर्स तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी तयार आहे, पण एन टाइमवर वेळ झाला आणि त्याला म्हटलं, अरे मेरा ऑर्डर कॅन्सल करो, एक काम करो, मुझे स्टार्टर लेके आओ. तुरंत ऑर्डर चेंज. स्टार्टर यायला वेळ लागला, तुम्ही म्हटलं ज्यूस घेऊन ये. प्रत्येक वेळेस तुम्ही काय करत चालले, 70-80% ऑर्डर तुमची प्रिपेअर झाली आणि प्लॅन चेंज. पुन्हा ऑर्डर प्रिपेअर झाली, प्लॅन चेंज. स्टिक विथ वन प्लॅन. वन प्लॅन म्हणजे 5-6-8-10 प्लॅन करा, त्याला तोडा. ज्या बेसिकची गरज आहे ना त्या बेसिक प्लॅनवर चाला पहिला. ठीक आहे. दुसरं, नाही पहिला तर आपला पॉईंट झाला, हा दुसरा पॉईंट होता प्लॅन, हा तिसरा. तिसरा पॉईंट, डू नॉट डिस्कस और डिस्कोर्स. चर्चा आणि बोलणं हे कमी करा. जेव्हाही आपण ह्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये चालतो, मी हे नाही म्हणत की मी तुम्हाला काहीतरी एक रॉंग बिलीफ तुमच्यामध्ये देत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सल एनर्जी सोबत टॅप करणे शिकत नाही, सिंक्रोनायझेशन करणे शिकत नाही, हार्मोनियस होणे शिकत नाही, एनर्जी डेव्हलपमेंट करणं शिकत नाही, तोपर्यंत तरी ह्या बेसिक नियमांना माना. का? कारण की तुम्ही तुमच्या माइंडच्या थ्रू चालत आहे. आणि बेसिक नियम हा आहे, अशा व्यक्तीच्या समोर आपले प्लॅन्स शेअर करू नका ज्याला त्याचं कवडीचंही ज्ञान नाही. काय होईल, तो त्याच्या अनुभवानुसार तुम्हाला काहीतरी असं सजेशन देऊन जाईल जे तुमचं माइंड एक्सेप्ट करेल आणि तुम्ही तुरंत त्या गोष्टीपासून दूर होऊन जाल. ह्यालाच एक अशी गमतीशीर गोष्ट झाली. चर्चा अशी झाली की दादा, 1,00,000 रुपये कमवता कमवता 12 ते 14 घंटे काम करावं लागत आहे. तुम्ही म्हणता 10,00,000 रुपये महिना. आणि हसणं सुरू करून दिलं समोरच्यानी. हसणं सुरू झालं. म्हटलं काहून टेन्शन आलं? हो दादा म्हणे, बरोबर पकडलं तू. मला टेन्शन आलं म्हणे की तुम्ही 1,00,000 रुपये महिना कमवायचा आहे, इतकी मेहनत करावं लागते. 10,00,000 कमवायचे असेल तर बाप रे. बघा, हे बी आपल्या माइंडमध्ये अगोदरच आहे. हे बी आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी पुट झालेलं आहे की 1,00,000 रुपयासाठी जर इतकी हार्डवर्क, इतकी मेहनत करावं लागते, तर 10,00,000साठी किती करावं लागेल. बघा, हे बी ऑलरेडी आहे. आता तुम्ही तुमचा प्लॅन घेऊन गेले अशा लोकांच्या समोर, जो बिलीव्हच करत नाही, तो तर 1,00,000 रुपये कमवण्यावरही बिलीव्ह करत नाही. आता तो तुम्हाला ज्ञान देईल. अरे असं नसते, तसं नसते, यू आणि बघा, बी आपल्या आतमध्ये ऑलरेडी पडलेला आहे. तुरंत एक्सेप्ट करून घेईल. त्याला त्या बी ला मिळालेलं खतपाणी माइंड तुरंत पकडणार आणि म्हणणार की यस, हा व्यक्ती जे म्हणत आहे हे बरोबर आहे. 10,00,000 रुपये महिना कमवणं सोपी गोष्ट नाही. आणि तुम्ही डिमोटिवेट होऊन पुन्हा तुम्ही त्याच्यापासून दूर चालले जाल. त्यामुळे अशाच व्यक्तीसोबत आपले प्लॅन शेअर करा, जो कॅपेबल आहे तुम्हाला राईट काइंड ऑफ सजेशन देण्यासाठी, किंवा एखादा काउन्सलर किंवा एखादा राईट काइंड ऑफ माइंडसेट वाले जे व्यक्ती असतात त्यांच्याशी शेअर करा. भलेही ते लोक 10,000 कमवतील, 20,000 कमवणार आहे, पण तुमच्या 10,00,000च्या विजनला टोक नाही लावणार. तुम्हाला असं म्हणणार की येस, दिस इज पॉसिबल, तू कर मेहनत, निराश नको होऊ, काही नको करू, होईल सगळं बरोबर. बस एवढे चांगले वर्ड्स, जे रॉंग बिलीफ तुम्ही क्रिएट केली ना, त्याला क्रॉस करायसाठी, कट करायसाठी सफिशियंट आहे. म्हणून डिस्कस करणे नाही, आपले प्लॅन्स, आपल्या गोष्टी जास्त विजन लोकांना सांगणे नाही, कारण की त्यांना ते समजणार नाही की तुम्ही कशासाठी करत आहे. तिसरं, कमिटमेंट करू नका. म्हणजे चौथं, कमिटमेंट करू नका. व्हाय नॉट कमिटमेंट? जेव्हाही आपण कोण्या गोष्टीसाठी कमिटेड होतो, आपलं नेचर हायपर होणं सुरू होऊन जाते आणि आपलं माइंड हे रिझल्ट ओरिएंटेड होते.
का? कारण की कमिटमेंट केलेली आहे. आणि जेव्हाही अशी घटना घडेल, तुमचं माइंड बॉडी सिंक्रोनायझेशन तुटून जाईल आणि तुम्ही कारण नसताना असे कोणते प्रेशर घेणं सुरू करून द्याल ज्याची गरजच नव्हती. आणि ते मानसिकरित्या निर्माण केलेले जे प्रेशर्स आहे, ते तुम्हाला तुमच्या गोलपासून दूर करून देईल. हां, कारण की जर कमिटमेंट केलं आणि ते जर पूर्ण नाही झालं, तुमचं माइंड काय रेकॉर्ड करेल? "धिस इज नॉट पॉसिबल. धिस इज नॉट पॉसिबल. धिस इज नॉट पॉसिबल." छोट्या-छोट्या गोष्टी पण जर कमिटमेंट करून जर पूर्ण नाही झाल्या, तर माइंड रजिस्टर करत आहे, ही गोष्ट होणार नाही. आणि त्याच्यानंतर जर जीवनामध्ये एखादा मोटिव्हेशनल स्पीकर आला किंवा एखादा मेंटर आले आणि त्यांनी तुम्हाला म्हटलं, की "एक काम करा, अशा-अशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवनाचं टार्गेट सेट करा." तुरंत माइंड काय म्हणेल? "याच्या अगोदर खूप केलं आहे, काही होऊ शकत नाही." माइंड स्वतःच सांगून देईल, की "कुछ नहीं हो सकता तेरा. तू खूप केलं आहे याच्या अगोदर." म्हणून अशा प्रकारची कमिटमेंट करू नका, म्हणजे करणं आहे. जस्ट लेट गो, म्हणजे एकदम रिलॅक्समध्ये त्याला स्वीकार करा, की हां, ठीक आहे. झालं ठीक, नाही झालं तरी ठीक. मी माझा प्रयत्न पूर्ण करेन. ओके. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स करणे नाही. का बरं कॅल्क्युलेशन नाही करणे आहे? मॅनिफेस्टेशनचा एक मूलभूत सिद्धांत समजून घ्या. मॅनिफेस्ट करणे म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्षात नाही आहे, त्याला तुम्ही रिअॅलिटीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करताय. विथ तुमचं कॉन्शियसनेस, विथ तुमची इनर पॉवर, तुमचे संकल्प, तुमचे काम करण्याची जिद्द, तुमची स्वप्न त्याला पूर्ण करण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा काय होत आहे. माइंडचे 2 पार्ट आहे. मी त्या दिवशी म्हटलं ना तुम्हाला, रेप्टाइल ब्रेन बद्दल मी सांगणार याच्यानंतर. तेव्हा मी हे 2-3 सगळ्या गोष्टी सांगेन. मिड ब्रेन काय आहे, रेप्टाइल ब्रेन काय आहे, लेफ्ट ब्रेन, राइट ब्रेन आणि फ्रंटल ब्रेन काय असते. तर हे जे दोन्ही ब्रेन आहे, तर लेफ्ट ब्रेन आहे लॉजिकल आणि राइट ब्रेन आहे एक आर्टिस्टिक, इमॅजिनरी. तर लेफ्ट मधून चालते आपले कॅल्क्युलेशन्स, राइट मधून चालतात आपले व्हिजन. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, तर राइट ब्रेन ऍक्टिव्हेट करणाऱ्या जी प्रॅक्टिसेस आहे, जी एक्सरसाइज आहे, त्या करणे सुरू करणे आहे. आपण इमॅजिनच करू शकत नाही. आपल्या मनामध्ये डोळे बंद केल्यानंतर एखादं चित्र क्रिएटच होत नाही. तुम्हाला लिहिता येत नाही. तुम्हाला व्यक्त होता येत नाही. तुम्ही ड्रॉइंग्स करू शकत नाही. तुम्ही मनात आलेल्या कल्पना कागदावर उतरवू शकत नाही किंवा स्वप्न बघू शकत नाही. स्वप्न बघणे म्हणजे रात्रीची स्वप्न नाही, झोपेतले. स्वप्न म्हणजे डोळे बंद केल्याने तुम्ही बघत आहे, की मी तुम्हाला जर कमांड दिली, की डोळे बंद करा आणि बघा तुमच्या शरीराला पंख लागले आहे आणि तुमचं शरीर हलकं झालेलं आहे आणि तुम्ही उडत, उडत, उडत आकाशात खूप वर गेलेले आहात. आकाशातून तुम्ही एक सुंदर पर्वत बघत आहे. तुम्ही त्या पर्वताकडे आकर्षित झाले आहे. त्या पर्वतामध्ये एक सुंदर जंगल आहे. त्या जंगलाच्या आतमध्ये तुम्ही उतरा. तुम्हाला तिथे छोटे-छोटे पाण्याचे झरणे दिसत आहे. त्या झरण्यामध्ये जा. तिथे तुम्ही अंघोळ करा. तिथे एक छोटासा तलाव आहे. तलावामधून खूप शायनिंग होत आहे. त्या तलावात जवळ जा आणि शाईन काय होत आहे बघण्यासाठी तलावात उडी मारा आणि डीप आतमध्ये जा. तुम्हाला दिसत आहे तिथे क्रिस्टल्स आहे. त्या क्रिस्टलला टच करा. क्रिस्टलमधून डिव्हाइन एनर्जी तुमच्या शरीरात गेली आहे. तुमच्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी रिलीज झाली आहे. त्या पाण्यामधून बाहेर निघा. आता तुम्हाला थंडी वाजत आहे. तुम्ही बघा समोर एक छान सूर्याची किरण पडत आहे. एक बेंच ठेवलेला आहे. त्या बेंचवर तुम्ही बसलेले आहात. तुमचं शरीर पूर्ण वाढलेलं आहे. जवळच एक छान मेडिटेटिव्ह एक रोप ठेवलेला आहे. त्याला तुम्ही घातलं आणि तुम्ही आजूबाजूला बघत आहे. तुम्हाला तिथे सुंदर सेफचं झाड दिसत आहे. त्या झाडावरून तुम्ही 1-2 सेफ तोडले. तुमचं पोट भरलेलं आहे आणि तुमची आत्मा इतकी तृप्त झालेली आहे. तुमचं होल बॉडी एनर्जेटिक झालेलं आहे. आणि तुम्हाला दिसत आहे साइडला एक छोटीशी गुफा दिसत आहे. तिकडे तुम्ही आतमध्ये प्रवेश केला. तिथे एक छान सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. तिथे एक मशाल जळत आहे. तिथे सौम्य गरमी आहे, प्रकाश आहे आणि त्या लाईटमध्ये तुम्ही मेडिटेट करत आहे आणि तुम्हाला एक डिव्हाइन साउंड ऐकायला येत आहे. जस्ट त्या साउंडला ऐका आणि डीपमध्ये उतरून जा. आता मी असं बोललो, 2 मिनिट बोललो असेल. पण या 2 मिनिटात काय तुम्ही मी जे बोललो ते
ते कल्पना करत गेले. पंख फुटले, हवेत गेले, झाडं दिसले, जंगल दिसलं, आतमध्ये गेले तुम्हाला बगीचा दिसला, झरणे दिसले, अंघोळ केली, फ्रेश झाले, गरम झाले, कपडे घातले आणि आतमध्ये त्या रूम मध्ये जाऊन मेडिटेट पण करायला लागले. हे सगळं राईट ब्रेनचं काम आहे. पण आताच मी तुम्हाला असं म्हणेल, जस्ट डोळे बंद करा आणि फील करा तुमची 12वी झालेली आहे, 10वी झालेली आहे आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय करायचं आहे, तर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला कॉमर्समध्ये जायचं आहे आणि कॉमर्स तुमचा खूप छान विषय आहे. गणित तुम्हाला फार आवडते आणि तुम्ही त्या कॉमर्समधून गणितीय क्षेत्रामध्ये तुम्ही गेलेले आहात. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला एका चांगल्या कंपनीमध्ये अकाउंटंटचं काम मिळालेलं आहे आणि तुम्ही किंवा बँकमध्ये तुम्हाला अकाउंटंटचं काम मिळालेलं आहे. तुमच्याकडे कंटिन्यू लोकं येत आहेत. तुमच्याकडे पैशाच्या गड्ड्या आहेत. त्या पैशाची देवाण-घेवाण होत आहे. तुम्ही त्या काउंटर मशीनवर पैशाच्या गड्डी ठेवत आहे. कट, 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 कट पैसे मोजल्या जात आहेत. 100, 200, 300, 500 असे आकडे होत आहेत. त्याला तुम्ही रिबीन बांधत आहे, साईडला ठेवत आहे. दुसरा व्यक्ती आला, त्याला पैसे द्यायचे आहेत. त्याला तुम्ही गड्डी टाकली 100 नोटा झाल्या, त्याला पॅक करून त्याला दिलं. बघा किती लवकर इमॅजिन होते पैसा. कॅल्क्युलेटिव्ह माइंड, गणित. कॅल्क्युलेशन हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे, राईट ब्रेनचं काम आहे इमॅजिन करणे. तर जीवनातले जे कॅल्क्युलेशन असतात ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण गणित करतो, हिशोब करतो. अशा वेळेस मॅनिफेस्टेशन मध्ये कॅल्क्युलेशन आणायचं नाही. का नाही आणायचं? कधी होईल, कसं होईल, किती टाइम लागला, किती एफर्ट देऊ, काय करू, काय नाही, हे जे तो अत्यंत विचार ओपन होणं सुरू होतात, हे मॅनिफेस्टेशन मध्ये चांगल्या गोष्टी नाही. मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये कॅल्क्युलेशन हे ऑलवेज तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल. का? कारण की लॉजिकल माइंड मध्ये हे होऊ शकत नाही. इतका टाइम मी डोळे बंद करून बसलो, त्याच्यापेक्षा जर मी थोडंसं काम केलं तर मला 2 पैसे जास्त मिळेल. मी एखादी पुस्तकच वाचून घेतो, त्या मेडिटेशनच्या वेळेवरच बरोबर माइंड तुम्हाला अक्कल शिकवणार. एक काम कर, व्यायामच करून घेऊ, एक काम करू, फिरूनच येऊ, टीव्हीच बघू, मोबाईलच बघू. तर लॉजिकल माइंड मध्ये हे काय बकवास करताय हा माणूस, डोळे बंद करून स्वप्न बघत आहे. आणि मॅक्सिमम लोकांचं लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असते, लॉजिकल माइंड ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होते की ते मॅनिफेस्टेशनचा हे व्हिज्युअलायझेशन या प्रोसेसमध्ये सिंक्रोनाइज होऊ शकत नाही. आणि सगळं काही व्हिज्युअलायझेशनच आहे. समोर कारचा फोटो, चेक लागलेला आहे, तुमची सुंदर लाईफ आहे, तुम्ही पती पत्नी, 2 मुलं, एक छानसं पाठीमागं घर, एक गार्डन साईडला, कार उभी आहे त्याच्या बाजूला, स्विमिंग पूल आहे. तुम्ही एक बढिया इमॅजिनेशन, एक फोटो लावला, पण इमॅजिनच करू शकत नाही. आता गेलं वाया. कॅल्क्युलेशन करू नका. ठीक आहे, जस्ट सहज सोडून द्या. होईल होईल, नाही होईल. त्यानंतर खूप लोकांना एक सवय लागलेली आहे. काहीही इच्छा जर करायची आहे, देवापाशी जाऊन काय म्हणतो आपण त्याला, नवस घेऊन घेईल. देवा असं केलं तर असं. डू नॉट शेअर. शेअर म्हणजे शेअरिंग, शेअरिंग, शेअरिंग लिहा. डू नॉट शेअरिंग विथ गॉड. देवाला आडवं आणायचं नाही. हा, त्याची सोबत कनेक्ट करा, त्याची एनर्जी घ्या, त्याची कॉन्शियसनेसला शरीरात उतरा. पण शेअरिंग म्हणजे देवा 1,00,000 रुपये दे, मी तुला 10,000 रुपये देईन. अशा गोष्टी करायचं नाही. करायचं आहे तर निस्वार्थ भावनेनं दान करून घेऊन जा. दशांश दान करून टाका. तुमचा तो कोटा आहे, तो कोटा पूर्ण करा. पण त्याच्याशी व्यवहार करू नका की माझ्या लाईफमध्ये असं करून देशील तर मी असं करणार. आपल्याला नाही माहित कोणती एनर्जी आपल्यासोबत वर्क करत आहे आणि ती एनर्जी जर वर्क करणं सुरू करून दिली आणि तुम्ही जर कॅपेबल नसले, त्याची साईड इफेक्ट मग अलग लेवलची सुरू होईल. डू नॉट शेअर विथ गॉड. हे शेअरिंग करू नका. ठीक आहे. तुमच्या गोल्सला ते कसं पूर्ण होते आणि कसं पूर्ण होणार नाही याचं क्लॅरिफाय करू नका, याला जस्टिफाय करू नका. खूप वेळा लोकांना जस्टिफिकेशन देण्याची खूप सवय होऊन जाते. मीच कसा बरोबर ते सांगण्याची सवय लागते. आणि याच्या चक्करमध्ये काही चांगल्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करायच्या असतात, ते आपण करत नाही.
ऑलवेज आपण स्वतःलाच क्लिअरिफाय करत जातो, स्वतःलाच जस्टिफाय करत जातो की मी जी प्रोसेस वापरतो ते किती करेक्ट आहे. कोणीतरी व्यक्ती मे बी एकदम सिंपल प्रोसेस तुमच्याजवळ घेऊन येऊ शकते, पण आपल्याला मानायचंच नाही, कारण की आपण स्वतःला काय करत चाललो, जस्टिफाय करत चाललो. आणि जस्टिफाय करणारा व्यक्ती लवकर कोणाचं ऐकत नाही. त्यामुळे ही गोष्ट मॅनिफेस्टेशन मध्ये करायची नाही. एक असा शब्द असते, हाय हाय करणे. खूप वेळा लोक हाय हाय करतात, कधी होईल, कधी होईल, कधी होईल, कधी होईल, आणि नाही झालं तर अरे नाही झालं, अरे नाही झालं, अरे नाही झालं. हाय हाय करणे सोडा. जितकं तुम्ही हाय हाय कराल, हाय हाय म्हणजे तुम्ही असं एकदम लख 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 करून राहिले, तुमचं व्हायब्रेशन अपडाऊन होत आहे, तुमचे श्वास अपडाऊन होत आहे, डोक्यामध्ये खूप सारे विचार येत आहे, भावना अनकंट्रोल होऊन राहिल्या, भीती वाटत आहे, एन्झायटी वाढत आहे. का? कसं होईल, कसं होईल, कधी होईल, कधी होईल, काय होईल. तुमचं हार्मोनी जो आहे नेचर सोबतचा तो डिस्टर्ब झाला. जितक्या वेळा तुम्ही डिस्टर्ब हार्मोनीमध्ये राहाल, तुमचं सिंक्रोनायझेशन तुटेल, आणि जितकं सिंक्रोनायझेशन तुटत जाईल, त्या हाय हायच्या चक्करमध्ये तुम्ही तुमचा प्लॅन बदलून टाका, तुम्ही ऑर्डर चेंज करून टाका. हे होते बरं. तुम्ही लोकांना नोटीस करा, खूप वेळा अशा घटना होतात की एखादा व्यक्ती लाईन मध्ये लागलेला आहे, 2-4 काउंटर आहे, सध्या एकच काउंटर ओपन आहे, आणि तो असा तडफडून राहिला, कधी होईल, कधी होईल, लवकर करा, लवकर करा, लवकर करा, मला घाई आहे, असा आहे, तसा आहे. आणि नेमका तावा तावा तो जसा बाजूला जाते तसं दुसरा काउंटर ओपन होते, आणि सगळी भीड तिकडे जाते, याला पुन्हा मागे जाऊन उभं राहावं लागते. आणि आता तो त्याच्यासाठी भांडत आहे, अरे मी समोर होतो, अरे मी समोर होतो. लोकांनी चाललंय मागं. कशासाठी? हाय हाय. इतकी एन्झायटी, इतकं व्हायब्रंट नेचर, तर क्षणभरी थांबत नाही. तर मॅनिफेस्टेशन मध्ये अशी हाय हाय करू नका की कधी पूर्ण होईल, कधी पूर्ण होईल, कधी पूर्ण होईल, असा पाठलाग घेऊ नका. होईल होईल, नाही होईल, बस सोडून द्या. जवळपास इतकेच पॉईंट आपण आज घेऊ. ह्याचा विषय झाला गुप्त रखो, म्हणजे आपल्या गोष्टीला सिक्रेट ठेवा, ते डिस्कशन मध्ये चालत ना, सिक्रेसी पाला. खूप साऱ्या सिक्रेट गोष्टी लाईफ मध्ये मॅनिफेस्ट होतात, जे ओपन अप आहे ते होत नाही. तर आपल्या गोष्टी सिक्रेट ठेवा. आजच्या टॉपिकला इथेच आपण थांबू. हे काही पार्ट्स आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मॅनिफेस्टेशन करत असताना करणे नाही आहे. 4 पॉईंट आणखी ऍड करायच्या मध्ये स्वतःच्यासाठी. एक ह्युमन नेचर आहे. ह्युमन नेचर काय आहे लक्षात घ्या. तुम्ही एक गोष्ट कधी लक्षात घेतली का, की तुम्ही 100-200 किलोमीटर ड्रायव्हिंग करा, नेमके शेवटचे 10-20 किलोमीटर तुम्हाला आळस येते. 10-20 किलोमीटर मध्येच बॉडी मॅक्सिमम पेन करते. 10-20 किलोमीटर मध्येच तुम्हाला झोप येईल. एक ह्युमन नेचर आहे. गोलच्या जवळ पोहोचता पोहोचता त्याला लेट गो करणे, त्याच्यापासून दूर जाणे. तर 4 गोष्टी. पहिली गोष्ट, तर आपण काय म्हणतो तसल्ली. मराठीत आपण त्याला काय म्हणू? ठीक आहे, तसल्ली शब्द लिहा. निवांतपणा, तसल्ली, निश्चिंतपणा. जेव्हाही आपण मॅनिफेस्टेशन मध्ये उतरलो, तेव्हा हा निश्चिंतपणा येऊ द्यायचा नाही. तसल्ली, अब तो हो ही जाएगा. ए भाई तेरा अब कार भाई मर्सिडीज में घुमेगा. हा, अशी नाही बोलायचं. डायरेक्ट म्हणजे तुम्ही सुरुवात केली आणि तुम्ही इतके निश्चिंत झाले, अब तो हो ही जाएगा. आता तर बस म्हणजे मग पैशाचा पाऊसच पाडतो मी. अब तो ट्रेडिंग मिल गया है. अरे जादू की छडी मिल गई. आता मिनिटाला $100. अशा गोष्टी, असं तसल्ली, निश्चिंततेमध्ये जायचं नाही. दुसरं, उम्मीद, ज्याला आपण मराठीमध्ये आशा म्हणतो. उम्मीद किंवा आशा करायची नाही. आता हे झालं ना, तर आता हे होऊनच जाईल. आणि तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो,
ह्या ट्रेडिंगच्या सिस्टम मध्ये किंवा हे नेटवर्किंग सिस्टम मध्ये माझं जितक्या लोकांसोबत एन्काउंटर झालेलं आहे, प्रत्येक व्यक्तीने इतक्या लवकर कंपनीला जॉईन केल्या केल्या इतके हाय स्वप्न बघून घेतले. ट्रेडिंग मधून पैसा थोडासा काय निघायला लागला, $2-4, इतके जास्त स्वप्न बघितले. आता मी असं करणार, आता मी गाडी घेणार, आता मी घर घेणार, मुलांना कपडे घेणार, त्यांचं चांगलं कॉलेजमध्ये एज्युकेशन करणार. अरे बाबा, नको विचार करू इतकं. कारण की जेव्हा ही तुझी आशा भंग होईल, याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख होणार नाही. मी किती स्वप्न बघितले होते दादा, कोण सांगितलं होतं बघासाठी? 1 महिना पहिले स्वप्न नव्हते. सिस्टम सोबत कनेक्ट झाल्याबरोबर कशाला स्वप्न बघितले? जसं चालत त्याचं चालू द्या ना. नाही, डायरेक्ट आशा निर्माण होते. ही आशा करायची नाही. कोणत्याच मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये आशा करायची नाही. होईल होईल, नाही होईल. जे जीवन जगायचं ते मला जगायचं आहे, बस. कधी कधी ही आश निराशामध्ये कन्वर्ट होऊन जाते आणि आपण प्रोसेसच सोडून देतो. त्यानंतर एक पॉइंट आपण घेतलेला आहे, बताना, म्हणजे लोकांशी बोलायचं नाही. तिसरं, 2 प्रकारचं आनंद व्यक्त करतो आपण. एक, इमॅजिनरी, मनातल्या मनातच खुश होऊन राहिले, खूप खुश होऊन राहिले. अब तो हो ही जाएगा, अब तो हो ही जाएगा, अब तो हो ही जाएगा. खुशी करायची गरज नाही. जसे आहे तसे नॉर्मल राहा. आणि दुसरं, जर सक्सेस मिळाला तर त्याला पार्टी करू, एन्जॉय करू, केक आणू, सेलिब्रेट करू, अशा प्रकारचाही आनंद व्यक्त करू नका. तुम्ही दादा मग काय जगायचंच नाही का खुश? करायचं आहे. त्या मोमेंटला जगा, त्याला व्यक्त करू नका. तुम्ही चांगले चांगले लोकांचे पॉडकास्ट ऐका. त्यांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की सर, जेव्हा तुम्ही एखादं अचिव्हमेंट करता तेव्हा काय होते? सडनली आम्ही खुश होतो, खुशीचा फुग्गा फुटते, नेक्स्ट काय करू याचा विचार येते. सेलिब्रेशन कधी केलंच नाही, वाढदिवस कधी मनवलाच नाही का? नेक्स्ट दिसते आम्हाला. नेक्स्टची प्लॅनिंग सुरू करतो, अभ्यास सुरू करतो, काम करणं सुरू करतो. का? त्यांनी प्रश्न विचारला का? जेव्हा ही व्यक्ती तो आनंद व्यक्त करते, सडनली एक रिलॅक्स मोड मध्ये जाते, अब तो सब कुछ मिल गया. आणि अनादर टार्गेट जी असते ना, तुरंत ब्लॉक होऊन जाते. त्या विजनरी माइंडला ब्लॉक नाही झालं पाहिजे, म्हणून त्याला हमेशा, आपण काय म्हणतो त्याला, हव्यास. हव्यास म्हणजे मला पाहिजे, त्या पाहिजेच्या मोडमध्ये ऍक्टिव्हेट ठेवा. रिलॅक्स होऊ देऊ नका. त्याच्यामुळे स्वतःच्या माइंड बॉडीला पेन करून घ्यायचं का नाही, लाईफला सेटल ठेवायचं आहे, पण टार्गेट ओरिएंटेड जीवन जगायचं आहे. है ना? ह्या काही गोष्टी आहेत ज्या निगेटिव्हली आपल्या मॅनिफेस्टेशन मध्ये अडथळे निर्माण करतात. तर याला आपण लाईफमध्ये अप्लाय करू. आता आपण मेडिसिनला सुरुवात करू. 6:20 झाले, बस 7 पर्यंत चालेल मेडिटेशन. चला, रेडी व्हा. जे नवीन व्यक्ती आहेत त्यांनी लाऊडली चॅन्टिंग करा, बस. बाकी त्या मेडिटेशन मध्ये काय वर्डिंग सुरू आहे, काय त्याच्यामध्ये मी कमांड देत आहो, त्याच्याशी जास्त समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण की ते एका दिवसात समजणार नाही. समजण्यासारखी एकच गोष्ट आहे की लाऊड चॅन्टिंग. लम वम रम जे वर्ड्स आहे ना, त्याला लाऊड चॅन्टिंग करा आणि त्या व्हायब्रेशनला फील करा. डोळे बंद करा. ताठ सरळ बसा, पाठीचा कणा ताठ करा, कंबर ताठ करा, मांडी सैल सोडा. जास्त पायावर पाय ठेवून प्रेशर क्रिएट करू नका. हात रिलॅक्स सोडा. तळ हात महामुद्रा, म्हणजे असे हात दोन्ही वर आहे अशा सिच्युएशन मध्ये ठेवा आपल्या मांडीवर. मान हलकी सोडा, खांदे हलके सोडा, चेहरा थोडासा वरच्या बाजूने अपलिफ्ट करा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घेताना विचार करा की तुमच्या शरीराच्या अवतीभोवती एक व्हाईट लाईट बलून क्रिएट झालेला आहे आणि तुम्ही त्या व्हाईट लाईट मधून, तो प्रकाश त्या बलून मधून, त्या एनर्जी बॉल मधून व्हाईट लाईट
तुमच्या श्वासाच्या थ्रू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होत आहे आणि श्वास सोडताना सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्याच्या स्वरूपात बाहेर पडत आहे. श्वास घेताना डिवाइन लाईट शरीरामध्ये जात आहे आणि श्वास सोडताना सगळी नकारात्मकता रिलीज होत आहे. तुम्ही बघत आहे त्या डिवाइन व्हाईट लाईट मधून तुमचे सगळे देवी देवता, इष्ट देवता, कुल देवता ज्यांना तुम्ही मानता ते तुमच्या समोर आलेले आहेत. तुमचे डिवाइन गुरु, तुमचे गुरु तत्व, डिवाइन मास्टर्स, असेंडंट मास्टर, स्पिरिट गाईड तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. डिवाइन बीइंग्स, डिवाइन एंजेल्स, आर्क एंजेल्स, गार्डियन एंजेल्स, अर्थ एंजेल्स सगळे जण तुमच्या जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला ब्लेस करत आहे डिवाइन लव्ह अँड लाईट. तुमचं पूर्ण घर त्यांच्या प्रकाशाने व्याप्त झालेलं आहे. डिवाइन एंजेल्स, थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ एंजेल्स तुमच्या रूम मध्ये प्रवेश करत आहे. तुम्हाला लव्ह आणि लाईटचा वर्षाव तुमच्या शरीरावर होत आहे. तुम्ही एक कमांड द्या, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग दिस डिवाइन एनर्जी. I am ready and open for receiving this divine energy. I am give permission to all divine beings and angels. Please enter into my body. Intervene with all my necessary things. जे माझ्यासाठी गरज आहे त्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकता आणि त्याला माझ्या पॉझिटिव्ह गुडसाठी, माझ्या जीवनात जे पॉझिटिव्ह घटना झाल्या पाहिजे याकरिता तुम्ही त्या सगळ्या स्थितीला तुम्ही बदलत आहात आणि ते बदलण्याची मी तुम्हाला परमिशन देतो. आय एम रेडी अँड ओपन. त्याला सुरू करा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. ओके, वन्स अगेन. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान मेडिटेशन झालं. फिलिंग गुड. छान. वा, एकदम छान. थँक्यू सर. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. अमृता ताई, तुम्हाला काही बोलायचं आहे तर बोलू शकता किंवा तुम्ही लेफ्ट पण करू शकता. माईक स्पीकर ऑन ठेवून तुम्ही तुमचे कामं करू शकता. ओके. चला ठीक आहे. आणखी कोणाला अनुभव आला असेल तुम्ही शेअर करू शकता. मनीष इटनकर, तुम्ही मेडिटेशन करताय बरोबर? ओके. सनिका ताई, गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. हा, छान कसं झालं झालं आज मेडिटेशन? मेडिटेशन. छान झालं आज ओके. बऱ्याच दिवसांनी. हा, पण असं होते की माझी रूममेट त्याच वेळेला उठते ना, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्बिंग होत आहे एक ठीक आहे, हफ्त्यापासून. चालेल. चालू आहे, जसं चालू आहे तसं. नाही, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला लाऊड जर नाही करा वाटलं ना तर इनर मध्ये सगळं मनातल्या ऐकत जा. मनात करते. हो, तसंच. चालेल. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स.
थँक्यू राज. तेजस आचार्य, मनीष गुड इटनकर. मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. तुम्ही सर कनेक्ट नाही राहत का बरं? नाही सर, राहतो थोडं घरी, नाही का उठतो ना सर, थोडी दादा वगैरे राहते ना सकाळी, हा, तर थोडं डिस्टर्ब होते, म्हणून त्याच्यानं ओके. मेडिटेशन नाही करत होतो सर. आज मेडिटेशन केला तर सर पायाला इथल्या मुंग्या आल्या की माझ्या पाय असा थरथर थरथर कापत होता. आज परफेक्ट झालं सर. ओके. थँक्यू सर. जास्त गॅप नाही पडू द्यायची, आणि गॅप पडली तर जे रेकॉर्डिंग मी शेअर करतो हा सर. अं, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर, झूम रेकॉर्डिंग 1-2 दिवस मी ते ठेवत आहे. हो. आता मी जे सेशन मध्ये जे मेडिटेशन असतात ते कट न करता त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर सेम ठीक जसं आहे. मॉर्निंग मध्ये तुम्हाला फील होते, एक्झॅक्टली तुम्ही जेव्हाही मेडिटेशन कराल ना, तुम्हाला फील होईल. तो टॉक पण मिळेल, मेडिटेशन पण मिळेल, आणि आफ्टर मेडिटेशन जो टॉक आहे तो सुद्धा मिळेल. त्यामुळे तुम्हाला दुपारी वगैरे जेव्हाही वेळ मिळाला, संध्याकाळी, त्यावेळेस आवर्जून मिस न करता मेडिटेशन करा. ठीक आहे सर. ओके. ओके सर. थँक्यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा, मनीष इटनकर, अमृता. ओके, लेफ्ट. अच्छा, ठीक आहे. आणखी कोणी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रणाली, बोला. मम्मीला बोल. गुड आईला बोला. मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण सहस्त्र चक्रावर गेल्यावर ते असं सर्व चालू होतं, तेव्हा मग मी काही इमॅजिन वगैरे नाही केलं, पण आजही जसं उन्हाळ्यात 6:30-7च्या दरम्यान जो सूर्य जितका प्रकाशमान असतो ना, तितका असं दोन्ही पूर्ण झाडाची सावली आहे आणि सूर्य खूप चमकत आहे असं पूर्ण चालू होतं. मग सर्व ते चालू असताना मग हार्ट चक्रावर आल्यावर मग ते आपलं पूर्ण प्रकाशमानच होतं ते सगळं. अरे तर मग एकदमच कसं ते ग्लॅमरवाली बाई असते ना, काळे काळे कपडे घातलेली आहे, ग्लॅमरवाली बाई अशी उभी झाल्यासारखी दिसली. मग कट हा, असं ते वेगळाच प्रकार आहे ना त्यांच्या. तर मग मी कट केलं थोडस, 2च वेळा म्हटलं. तर मग अजून ती गेली आणि मग पूर्ण मग अजून आपलं गुरुदेवाचं नाव घेतलं, मग पूर्ण अजून प्रकाशमान झालं. असं कधी कधी मला असं आधी खूप वर्षापूर्वी वगैरे जेव्हा पण एखादा काय म्हणतो 40 वगैरे म्हणायची ना, म्हणजे जे काय पण हा. चांगलं चालू राहते तर मध्येच एखादा निगेटिव्ह विचार येत होता आधी, तर सगळा हा प्रकार झाला म्हटलं, असं नाही का? नाही, होते ते तर होणार आहे. होऊ द्या, ते तर होत राहील. तर डीप मध्ये जे अंदर गेलेल्या गोष्टी आहे ना, त्या बाहेर पडते. हा, तर असं आज दिसला. धन्यवाद सर. ओके, व्हॉट्सअप लव, ठीक आहे. व्हॉट्सअप. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मॉर्निंग लॉट्स ऑफ सगळे. ब्लेसिंग्स. काही काळजी नाही करायची, सगळं रिलीज होत राहील. हो. आपोआप रिलीज होत राहील सगळं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मेडिटेशन काल रात्री माझा क्लास चालू होता. ओके, ठीक आहे. पण तुमचे ते वर्ड्स आणि सगळं कानावर असते. तर काल मी उशिरा जॉईन झाली, पण एवढ्या लवकर म्हणजे इन्व्होक केलं मी अँजेलला वगैरे. ते कनेक्शन एवढं फास्ट आहे, इट्स जस्ट मिरॅकल. म्हणजे मी लवकर कनेक्ट पण झाली आणि हा. तुम्ही कॉट पर्यंत येऊन गेले होते सगळे. तर ते बोर्ड वगैरे सगळं लवकर म्हणजे इमॅजिन तर एवढं हार्ड अँड फास्ट झालं ते समजलंच नाही मला. मायकल यांना पण इन्व्होक केलं आणि पूर्ण डस्ट पूर्ण कम्प्लीट पुसलं ते, आणि आता असं वाटलं की न्यू बिगिनिंग आहे आपलं. बोर्ड रिकामा आहे. आता पुष्कळ काही लिहायचंय. कालचा अनुभव होता, सो थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लवकरच हे अनुभव आणखी वाढणार आहे तुमचे, है ना. येस. आता मला माझं पण ते मेडिटेशनवर काम करणं चालू आहे. ते एक रेकॉर्डिंग झाली माझी पूर्ण. मला जे बेस्ट द्यायचा आहे तुम्हाला, तो क्लिअर होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मी जे NLP देणं सुरू करेल ना, तुम्ही बघा, तुमचं हे जे पाठी रिकामी झालेली आहे ना, आता त्याला कसं भरायचं ते सांगणार. हाव टू राईट देअर. म्हणजे एवढ्या लवकर इन्व्होक केल्याने म्हणजे एंजल्स, अरे आम्ही रेडीच होतो, तू फक्त आवाज दे, असं असं बस feel. बस, एकदम करेक्ट. एकदम Yes. म्हणजे असं नाही, काय म्हणतात त्याला, परफेक्ट भावना हा. हीच असते. आणि मग तुम्ही आज जे सकाळी लेसन दिला,
जे टॉक होतं त्याच्यावर की बा कोणालाही न सांगायचं जे आहे आपले जे आपण सो मेनी थिंग्स कुठेही कोणासमोर बोलायचं नाही आहे. तर आता मम्मी आहे समोरच. काही दिवसाआधी असं व्हायचं की मला नेहमी वाटायचं अरे ती मला नाही समजत, तिला नेहमी वाटतं की मी तिला नाही समजत. तर त्याच्यातलं असं आहे की आता पण आमच्यामध्ये कधी काही कॉन्फ्लिक्ट होते तर मला तिचा राग नाही येत. एनी टाइम आधी डोपामिन सिक्रेट व्हायचा, आता एनी टाइम सेरोटोनिन सिक्रेट होतो आणि आय जस्ट लाफ. तर म्हणजे इथे पण सगळ्यांना वाटेल का बघ काय होतं हिच्यासोबत, पण मला आता कुणावर राग येत नाही. तिच्यावरही नाही आणि कुणावर नाही. लिटरली मी माझ्या याच्यात असते. सो ते टॉक रिलेट केलं आजचं त्याच्यावरून आणि मी फार सांभाळून बोलते आता. मी बाबूजींनाही सांगितलं मोरे सरांना. त्याच्यावर काम चालू आहे. सो थँक्यू सो मच. म्हणजे मी राईट पाथवर आहे, कुठेतरी कनेक्टेड आहे असं मला डेली मध्ये फील होते. थँक्यू सो मच. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेस यू. आणखी कोणी? निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान, आजचा टॉक छान झाला दादा. काल रात्रीचं पण मेडिटेशन जे आपण केलं खरोखरच एक चांगला अनुभव होता आणि बऱ्याच डीप मध्ये आपण गेलेलो होतो. त्यानंतर आता सकाळचे जे आपलं विषय होता एक खूप चांगला की व्हॉट नॉट टू डू. प्रश्न तोच होता की आपण करून राहिलो आणि मॅनिफेस्टेशन होत नाही. म्हणजे सगळ्यात आधी सुरुवातीचे जे पहिले 1-2 क्लास होते आपलं त्या विषयावर आपण आता पुन्हा आलो किंवा मॅनिफेस्टेशन का होत नाही, आपण करून राहिलेलो आहे पण. तर ह्या गोष्टी जरूर होत्या. फक्त एक मला बाकीचे तर सर्व लक्ष झाले. थोडस मला एक याच्यावर क्लिअर नाही झालं की डू नॉट मेक कमिटमेंट. तर एक थोडस जर त्याच्यावर तुम्ही इलॉबरेट केलं तर आणखी होईल. म्हणजे नेमकं कमिटमेंट कोणासोबत नाही करायचं किंवा मग काय कसं? स्वतःसोबत. अच्छा. कधी कधी काय होते, आपण कमिटमेंट कशाला म्हणतो की आय हॅव माय वर्ड्स असं जे आपण बोलतो ना, माझा शब्द आहे हे होईलच. ओके. तर काय होते की अननेसेसरी, म्हणजे बघा जेव्हाही आपल्याला समजा उदाहरणार्थ आपण जॉब मध्ये आहे आणि आपल्याला एक टार्गेट दिलं आहे, हे काम आपल्याला करून दाखवायचं आहे आणि आपण काय म्हणतो, आय गिव्ह यू माय वर्ड, ह्या तारखेपर्यंत मी करून दाखवणार. आणि जेव्हा आपण हे करण्याच्या मागे जातो, तुम्ही बघा जसं तुम्ही वर्ड दिला सडनली प्रेशर सुरू होऊन जाते. बरोबर. आणि खूप वेळा काय होते की त्या प्रेशरच्या चक्करमध्ये आपण काम करत नाही. कारण की आपण कसं असतो ना, कमिटेड. बघा, एक दोन प्रकारचं कमिटमेंट आहे. एक कमिटमेंट आहे मी माझं डेली रुटीन फॉलो करणार, हे माझं कमिटमेंट आहे, मी करणारच. पण मी आज 1,00,000 रुपये कमवून दाखवणारच आता, हे थोडंसं रॉंग कमिटमेंट झालं. है ना. डेली रुटीन फॉलो करणं ठीक आहे, पण मी करूनच दाखवणार. कधी कधी काय होते, जेव्हा आपण हे करत नाही, मी तुम्हाला काय म्हटलं, हे का बरं नाही करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही डिवाइन हायर एनर्जी सोबत कनेक्टेड नाही तोपर्यंत ह्या गोष्टीमध्ये उतरू नका. जसं मी डिस्कस म्हटलं, मी प्रत्येकाला माझे प्लॅन सांगत चाललो. दादा तुम्ही सांगता आम्हाला का नाही म्हणता का, कारण की मला आता ब्लेसिंग घेणं समजलं. तर मी ती गोष्ट सांगून त्यामधून ब्लेसिंग घेऊन गेली. पण मी तीच गोष्ट अशा कोणाच व्यक्तीसोबत बोलणार नाही ज्याला ही गोष्ट कळत नाही. आली वेळ मी माझ्या बायकोसोबत पण बोलणार नाही का, जर तिला समज नाही त्या गोष्टीची. ते सरळ काय काही बोलता काय, 10,00,000 रुपये महिना, अरे होऊ शकत नाही. आपल्याच घरचा माणूस आपल्यालाच कर्ज करून जाईल. मी स्वीकार करतो नाही का, हा माझी मॅच्युरिटी आहे. पण जर मी इमॅच्युअर असेल तर, माझी मेंटॅलिटी डेव्हलप नसेल तर, मी एकदम त्या बायकोचा शब्द पकडून घेईल. अरे मी इतकं चांगलं करायला जातो, तू टोकला होता, आणि झालं बिघडलं तिथं सगळं. मग अशाच प्रकारे कधी कधी कमिटमेंट मध्ये आहे ना,
लोक सुसाइडल अटेम्प्ट करतात, स्वतःच्या जीवाचा त्रास करून घेतात, भांडणं सुरू होऊन जाते. का? कारण की तो स्ट्रेस, एन्झायटी, फिअर, टेन्शन इतकं भरून जाते आतमध्ये, इतकं ते पॉवर जनरेट होते. त्या पॉवर जनरेशन मध्ये फेल्युअर दिसते आणि येस. तो जेव्हा फुटून बाहेर पडते तर त्याचं रॉंग वे आपल्या समोर दिसून पडते, वाईट रूप त्याचं आपल्या समोर दिसून पडते. आणि जर तुम्ही स्पिरिच्युअली अलाइन आहे, मेंटली, फिजिकली, इमोशनली प्रिपेअर आहे, बॅलन्स आहे, तर काही तो फुगा जो आहे ना तो फुटेल, पण त्याचा असर तुमच्यावर होणार नाही. तर कधी कधी हे कमिटमेंट करणे वाईट असते मॅनिफेस्टेशन मध्ये. मी करके ही दिखाऊंगा, नाही, अशी अशी अट नका घालू. काही माहित नाही आपलं जीवन त्या गोष्टीवर अलाइन आहे की नाही, की आपण कोणातरी दुसऱ्या व्यक्तीला इम्प्रेस होऊन ते वाक्य लिहिले, ते आपल्या जीवनाचा उद्देश आहे का नाही, काहीच माहित नाही, आणि आपण कमिटमेंट देऊन टाकली. तर अशा कमिटमेंट असे नाही देणे आहे की ज्यामुळे किंवा दुसऱ्या व्यक्तीला मी हे करूनच दाखवणार, बघ तू आता, आणि नाही झालं तर मग आपल्याला लाज वाटते. स्वतःसोबतही आणि दुसऱ्या व्यक्तीसोबतही फॉल्स कमिटमेंट आपण केले नाही पाहिजे. हे कमिटमेंटचा अर्थ फॉल्स कमिटमेंट, राईट कमिटमेंटची गोष्ट नाही आहे इथे. हे फॉल्स कमिटमेंट आहे. हा वर्ड सुटला होता, फॉल्स कमिटमेंट म्हणू आपण याला. ओके. चुकीचा फॉल्स कमिटमेंट नाही कमिटमेंट करायचं. रॉंग कमिटमेंट असते. आता जसं समजा मी हे क्लास घेतले आणि मी एक सहज बोललो, समजा कोणाही सोबत एखादी सहज शब्द बोललो की बघा तुम्ही 7 चक्र मेडिटेशन कराल तर तुमचं विशुद्धी चक्र बॅलन्स होईल. विशुद्धी चक्र बॅलन्स झालं, चांगले हार्मोन सिक्रेट झाले. जसं आता ताई बोलल्या, आता डोपामाइन सिक्रेट नाही होत है ना. आणि पण हाच वर्ड मी असं बोललो, आय एम कमिटेड, तुमचा थायरॉइड पूर्णपणे बसून जाईल. हे फॉल्स कमिटमेंट झालं. राईट कमिटमेंट काय आहे? तुमची ऊर्जा बदलेल ही माझी कमिटमेंट आहे, बदलणारच जर तुम्ही करत आहे तर. पण थायरॉइडचे मे बी आणखी पण काहीतरी अलग कारण राहू शकते. जोपर्यंत त्याला पण आपण टॅप करत नाही तोपर्यंत मी पूर्ण कमिटेड नाही आहे की ती थायरॉइड जाईलच म्हणून. 7 चक्रचं काम करत आहे, पण मे बी तुम्ही इमोशनली इम्बॅलन्स असेल तर, तुमच्या मनामध्ये एखादा खूप वाईट घाव झालेला असेल तर त्याला NLPच्या द्वारे क्लिअर करावं लागेल. पॉवर टॅपिंगच्या द्वारे इमोशन्स क्लिअर करावं लागेल. चक्र जर ब्लॉक आहे तर तिथे आपल्याला चक्र साधना करावं लागेल. जर ग्रह ब्लॉक आहे तर तिथे त्या बुध ग्रहाची साधना करावं लागेल. तर खूप साऱ्या अलग अलग पद्धतीतून आपल्याला आपला थ्रोट एरिया चांगलं करायचं. माहित पडलं हे सगळं करतायत, त्या व्यक्तीची मानच हालत नाही, असा फुगून गेलाय, असंही नाही करत, तसं नाही करत, त्याला फिजिकली मानेचा व्यायाम करायला लावावा लागेल. माहित पडलं त्याची श्वसन नलिका बरोबर काम करत नाही, त्याला उज्जयी प्राणायाम करायला लावावा लागेल. सिंह गर्जना म्हणून एक आहे, असं हातावर बसून समोर चेहरा करून हा करून जोरात ओरडावं लागते. ती एक्सरसाइज त्याला द्यावं लागेल. का? त्याच्या गळ्याचे नसा ओपन करण्यासाठी. मे बी कोणती गोष्ट ट्रिगर करेल आपल्याला नाही माहित. तर अशा वेळेस मी केलेलं कमिटमेंट काय झालं? फॉल्स कमिटमेंट झालं. राईट काइंड ऑफ कमिटमेंट काय आहे? तुम्ही इतक्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहे, तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुमचा थायरॉइड ठीक होईल. हे झालं राईट काइंड ऑफ कमिटमेंट. तर असे आपल्या संकल्पामध्ये आपण असे रॉंग कमिटमेंट आणि राईट कमिटमेंट हेच आपल्याला समजलं पाहिजे की आपण चुकीचं बोलतो की करेक्ट म्हणजे राईट पाथ मध्ये बोलत आहे. बस एवढंच ध्यानात ठेवणे आहे. थँक्यू दादा. आता समजून घ्या की तुम्ही ट्रेडिंग करत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीला कमिटमेंट देऊन टाकलं की मी इतकी इतकी अमाऊंट ऑफ मनी जनरेट करून दाखवणार आणि तुला ही वस्तू घेऊन देईल. नाही झालं तर बरोबर. नो, फॉल्स कमिटमेंट नाही. त्याला सांगू शकतो की मी ट्रेडिंग करत आहो, मी प्रयत्न करेन,
मी प्रयत्न करणार. अरे यार, की एक्स अमाऊंट ऑफ मनी ह्या वर्षभरात मी जनरेट करू शकलो पाहिजे. जर ही मनी जनरेट झाली तर बेटा 100% तुला मी ही वस्तू घेऊन देईल. हे झालं राईट काइंड ऑफ कमिटमेंट. जर अमाऊंट आली तर घेऊनच देणार काहीही करून, हे झाली फॉल्स कमिटमेंट. बस एवढंच लक्षात ठेवणे. छान आहे सर. Okay. Thank you. Thank you. Thank you. Lots of blessings. Lots of blessings. Lots of love. Lots of gratitude. Lots of love. Lots of. आणखी कोणी? मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सेशन सेशन खूप चांगलं चाललेलं आहे. हम्म. तुम्ही सांगितलेलं कमिटमेंट कोणाला देऊ नका, कमिटमेंट कोणाला घेऊ नका, नाही का? हम्म. कमिटमेंट बऱ्याच जणांना समजत नाही नेमकं काय कमिटमेंट, नाही का? ज्याला समजतं त्याला समजतं बरोबर. कमिटमेंट. अंगावर घेतलेली जबाबदारी आपण कधीच पूर्ण करू शकत नाही. कधी होती पूर्ण सांगा बरं? एक बरोबर. पूर्ण पूर्ण माणसाची problem कमिटमेंट काय आहे? पूर्ण कधी होत नाही. सर्व जे आपले हे अंगावर जे जबाबदारी घेतले असतात, आपल्या जे ऋण घेतलेलं असते ते पूर्ण कधीच होत नाही ना कोणत्याच. मात्र ऋण नाही. पूर्ण होत नाही, बरोबर. ऋण पूर्ण होत नाही आणि होत नाही. त्यासाठी आपल्याला कुठेतरी डेडिकेट करावं लागेल ना वर्क. ते डेडिकेट वर्क करण्यासाठी तुमचा सहारा घ्यावा लागेल आता. जे तुम्ही सांगितलं नाही मॅनिफेस्टेशन, अच्छा. हा. त्याच्यावर गेलो मी, नाही का? बाकी कमिटमेंट नाही का, बरेच जण समजत नाही कमिटमेंट म्हणजे काय बाबा. कमिटमेंट बोलणं सोपं असतं पण प्रॅक्टिकल करणं अवघड असतं कोणती गोष्ट, नाही का? त्याच्यामुळे जेवढं तुम्ही जे म्हणलेत नाही का, रॉंग कमिटमेंट द्यायची नाही, हा, हा. फॉल्स कमिटमेंट द्यायची नाही, जसं आहे तसं चालू द्या, मोकळं व्हा. बरोबर. सिस्टीमला बेजार करू नका ना. जे एनर्जी आहे आपली, पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये जास्त इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल त्याच्यावर फोकस करा. बाकीचे जे कमिटमेंट आहे बरोबर. तुमच्या इनर कमिटमेंट ते कम्प्लीट द्या. डिक्लेरेशन करू Correct. नका. थँक्यू सर. छान आहे. कालच्या मेडिटेशन मधला एक अनुभव सांगतो मी. किती वाजता संपलं मला समजलं नाही. मी 10:55 ला हा, ऑफ केलं. आम्ही वाट पाहत असतो, नाही 10:50 का? संपलं की काय माहित नाही. 11 पण वाट पाहिली. हा, हा. किती वाजता संपलं होतं नंतर सर? तुम्ही म्हणते 11 पर्यंत मी थांबलो होतो. बाकी सर्व लिफ्ट झाले होते हळूहळू. 11 पर्यंत? नाही सर. नाही सर, हो. 10:57 तर होऊन गेलं होतं. हो 10:57. हा, कारण की 57. 10:55 ला मी स्वतःच लेफ्ट केलं ना मग सिस्टम. तर ठीक आहे. 11:01 ला मी बंद झालो काहीतरी असते. ठीक आहे झालं. हा, हा. असू द्या. तर काय झालं, मी उठलो, त्याला बंद केलं, लिंक टाकली, झोपलो. तेवढ्या मोमेंट मध्ये आहे ना, की कुठं गेलो मला नाही समजलं. पण ऍक्च्युली मला तुम्ही सगळेजण दिसले. आणि तुम्हीच नाही, आणखी खूप सारे जण दिसले. त्याच्यामध्ये शिवसर पण होते बरं. आणि आपल्या ग्रुपमध्ये एक दिनेश प्रधान आहे, ते माझ्या सोबत होते. आणि तुम्ही सगळेजण ह्या लाईफ मध्ये नव्हते. एकही जण ह्या लाईफचा नव्हता. सगळेजण लहान लहान मुलं होते. ऑल टोटल. आणि तुमचे चेहरे पण मला ओळखले नाही, काही नाही. खूप अगोदर काय पास्ट होतं, काय होतं की माझी इमॅजिनेशन मला माहिती, कारण की ते मेडिटेशन मध्येच मी अंदर गेलो. प्रोसेस चालली सकाळी 4 वाजेपर्यंत. Okay. तेव्हाच सुरू झाली होती. मी उठलो, ते लिंक वगैरे बंद केली आणि पुन्हा झोपलो, पुन्हा डीप मध्ये चाललो गेलो. तर दिनेश प्रधान जे आहे ते मला काय म्हणत आहे, सर ओळखलं नाही का यांना? नाही, हे कोण आहेत? ते स्वतः सांगून राहिले, यांचं हे नाव आहे, हे शिव सर आहे,
हे संतोषी आहे, हे मोरे आहे, मला सांगून राहिले. आणि मी बघितलं की ऍक्च्युली मी त्या मोमेंटमध्ये मी प्रत्येक व्यक्तीसोबत त्या लहान याच्यात बोलून मी प्रत्येकाला कमांड दिली आहे, तुला हे करायचं आहे. त्या पोरासोबत जाऊन भेटून त्याच्याशी बोलून त्याला कमांड दिली, तुला हे करायचं आहे. त्याच्याशी बोलून त्याला काय म्हणजे प्रत्येक एक एक मुलाला जाऊन प्रत्येकासोबत बोलून त्याला सांगितलं की तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे, तुला ते करायचं आहे. आणि मला आठवून राहिलं की आज जे सगळेजण करत आहेत त्या कमांड मी तेव्हा देऊन ठेवलेल्या आहे. आणि ते आज तसे तसे सगळेजण वागत आहे. मी स्वतः इतका भांबावल्यासारखा उठलो 4 वाजता. हे काय चालू आहे आपल्यासोबत? आपण पास्ट पाहिला, काय पाहिला की कल्पना करून राहिलो माहित नाही. पण मला एवढं दिसून आलं की मी प्रत्येकाला आपापली कमांड देऊन ठेवली आहे. कधी तर ते तुम्ही लहान होते आणि तुमचे चेहरे पण मला नाही आठवत. ते आता हे जन्म आहे का मागचा आहे का कोणता आहे काहीच माहित नाही. असं काहीतरी एक विचित्रच दिसलं. चला तर आपण आपलं सेशन क्लोज करू, भरपूर वेळ झाला. आपण म्हणूयात सर्व तुमचे पास्ट जन्म आहे, पास्ट जन्म आहे, गुरु आहात. हे रिअल आणि आहे सर. एवढे सारे लोक आहे, एवढे करोड लोक आहे, तिथून फक्त आम्हीच का बरं कनेक्ट झालो? इज द रिझन बिहाइंड दॅट. काही असेनच बरोबर. कनेक्ट. येस. आणि ते पण पहिली बॅच आम्ही आहे. थँक्यू सो हो, मच. पहिली बॅच तुम्हीच आहे. बरोबर. थँक्यू सो मच. हा, सीमाताई बोला. थँक यू गुड मॉर्निंग. दादा, थँक यू. गुड मॉर्निंग दादा, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. रात्री खूप छान झालं दादा. काल मला बऱ्याच दिवसानंतर मी जे कॉर्ड कटिंगचं मला हवं होतं ते माझं झालं. आधीचा टॉक नाही पण एकदम मेडिटेशन स्टार्ट होणं आणि मी जॉईन झाले होते. आणि ते झालं पण माझं खूप सुंदर झालं. इतकी रडली दादा मी आणि नंतर इतकी शांत पण झाले. माझं मलाच कळलं नाही. खूप छान. आणि म्हणजे ते इमॅजिनेशन नव्हतं हे काल. म्हणजे मी सांगते खरंच, मी इतकी मस्त गॅलेक्सी मध्ये चालले होते ना. अगदी तो प्रकाश जो येतो ना एखाद्या सिनेमामध्ये वगैरे दाखवतात की लाईट्स फक्त आपल्यावरती आहे आणि ते बाजूला पूर्ण गॅलेक्सी होती आणि मी अशी स्ट्रेट मस्त फिरत वरती चालली होते आणि पूर्ण गॅलेक्सीचा फील येत होता की बाजूला ते लाईट्स, तारे, कलर्स वेगळे वेगळे आणि एकदम मीच एकटी शांत अशी वर जाते छान. म्हणजे ते एकदम पोज मध्ये होत होतं असं छान. आणि खूप सुंदर झालं ते सगळंच. म्हणजे माझा ड्रेस वगैरे सगळंच अगदी इतकं छान होतं ते. एकदम वाव. हलकं हलकं बॉडी आणि छान आहे. खूप खूप छान फिलिंग होतं दादा. फक्त आज दादा एकच सांगते, प्लीज थोडं वेळेवरती स्टार्ट करा. आम्हाला हा इतकी हा हा घाई हा होऊन हा जाते ना, मुलांना ठीक आहे, ठीक जायचं आहे. हो असतं हो, ना. हा प्लीज. हा चालेल. चालेल थँक्यू चालेल. दादा. बाकी खूप छान. पण आज मला परत खूप जांभळ्या आल्या दादा, जे माझं मध्ये मध्ये कमी झालं होतं. तर आज असं वाटलं की खूप डिस्टर्ब होत आहे मी आणि जांभळ्या खूप येत होत्या मला. बरं, ठीक आहे. हा बाकी खूप छान सगळं. थँक्यू दादा. थँक्यू. नक्कीच आता आपण कंटिन्यू एक्झॅक्टली वेळेवर सुरू करू ना. मलाही ते समजून आलं की खूप समोर चाललं जाते. ठीक आहे. हा उद्याचा टॉपिक आहे ऑलवेज स्टे ऑन हायर फ्रिक्वेन्सी. नेहमी हायर फ्रिक्वेन्सी मध्ये कसं राहायचं, असं काय करू शकतो आपण डेली बेसिसवर. असे काही लोकल वर्ड्स ते वापरून आपण स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह स्टेटमध्ये, हायर स्टेटमध्ये ठेवू शकतो. चला, सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आपण आपलं सेशन आता क्लोज येस. करू. Lots of थँक्यू blessings. दादा. Lots of love. Bless you all. Lots of love. Lots of Lots of love and lots of blessing.